नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी सकाळी जवळपास अंदाजे 8:45 वाजता अर्धापूर तालुक्यासह नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। जवळपास हिंगोली नांदेड परिक्षेत्रामध्ये बऱ्याच गावांना या धक्क्याचा अनुभव आलेला आहे। प्रत्येक गावामध्ये एकच चर्चा चालू आहे। आज आपण पाहू शकता भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून गाव लेवलवर जाऊन गाव लेवलला पातळीवर एकच चर्चा आहे, भूकंप झाला अशी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे। आमचे प्रतिनिधी जगदीश राऊत यांनी ही दिलेली माहिती आहे। ही माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती। अधिक माहितीसाठी संपर्क साधा जगदीश राऊत यांच्याशी। अर्धापूर तालुक्यासह परिक्षेत्रामध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। आज सकाळी 8:45 वाजताची ही बारसगावमधील चर्चा आहे। बारसगाव येथून आमचे प्रतिनिधी जगदीश राऊत व सह बालाजीगिरी असतील, अमोल बारसे असतील, सभापती स्वामीजी असतील व इतर गावकऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला देत आहोत। अशीच माहिती आपल्याला इतरत्रही मिळून जाईल। सविस्तर बातमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सौम्य धक्के बसलेले आहेत। जाणून घेऊया चर्चा काय चालू आम्हाला इथे काय समजेल नाही। तुम्ही सगळेजण कोण आले त्या दुकानात सगळे लोक गणेश धोंडीबा नाईकवाडे आहे। आम्ही राहणार बारसगाव येथील आहोत। आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळे एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला। आणि काही जणांचं असं म्हणणं होते की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला। सगळेजण एका जागी बाहेर येऊन एकच चर्चा होती की आमच्या इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। जेव्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आम्हाला तेव्हा आम्ही घरातून बाहेर आलो। जेव्हा हे जनावरे, कुत्रे वगैरे जे आहेत ते सगळे रस्त्यावरती आले। आम्ही सर्व तरुण मंडळी हे ते सर्वजण आम्ही रस्त्यावरती आलो जेव्हा आम्हाला भूकंपाचे सौम्य जाणवले तेव्हा।